गॅलापागोस आयलंड हे व्हॉल्कॅनिक आयलंड आहे. म्हणजे ह्याचा जो लावा आहे हा 2 प्लेट्सच्या धडकांमुळे तयार झालेला आहे. एक आहे तिथे नाझका प्लेट आणि दुसरी प्लेट जी आहे ती साऊथ अमेरिकन प्लेट. या दोहा प्लेटच्या आदळल्यामुळे इथे गॅलापागोस सिस्टीम तयार झालेली आहे. इक्वेडोरच्या अधिपत्याखाली किंवा सॉव्हर्निटी खाली हे आयलंड्स येतात. इक्वेडोरचं पहिलं नॅशनल पार्क जे आहे हे गॅलापागोस आयलंडच आहे. जवळपास 97% एरिया आयलंडचा हा सगळा नॅशनल पार्क मध्ये आहे. हिच्यामध्ये काही पर्टिक्युलर स्पीसीज आपल्याला बघायला मिळते, जसे की जायंट टॉर्टॉइस. जायंट टॉर्टॉइस ही अशी स्पीसीज आहे की जी 1 वर्षभर काहीही न खाता जिवंत राहू शकते. म्हणूनच त्यांची शिकार करण्यात आली की जेव्हा सेलर्स बाहेर पडायचे तर त्यांना हे जायंट टॉर्टॉइसला घेऊन पडायचे की जर रस्त्यामध्ये किंवा प्रवासामध्ये काहीच खायला भेटलं नाही तर ह्यांनाच ते अन्न म्हणून खायचे. त्याचप्रमाणे लिझार्ड जगातील एकमेव अशी लिझार्डची स्पीसीज की जी समुद्रामध्ये स्विमिंग करण्यासाठी जाते आणि फिश पकडून खाते. त्याचप्रमाणे हे जे आहेत हे ब्रिलियंट बुबीज, बेसिकली ह्या ज्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत हे त्यांच्या ब्रिलियंट पायांच्या कलरसाठी फेमस आहेत. हे पायांचे जे कलर्स आहेत हे वेगवेगळ्या कलरचे, जसे की लाल, निळे आणि ग्रे कलरचे आपल्याला बघायला भेटतात. या सगळ्या स्पीसीज वरूनच आपल्याला वाटतं की नेचरची सुप्रीमसी जी आहे ती किती वेगळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी नेचर आपला जो एक रस्ता जो आहे नवीन तयार करत असतो.